गरिबांना आणि दिव्यांगांना हक्काची भाकरी मिळावी म्हणून महापालिकेने दिलेले स्टॉल आता चक्क अवैध व्यवसायांचे अड्डे बनू लागले आहेत. कनकिया परिसरातील नामांकित रामरत्न शाळेच्या अगदी समोर महापालिकेच्या कृपेने मिळालेल्या एका दिव्यांग जनरल स्टोअरचा असा काही काळा बाजार सुरू आहे, ज्याने संपूर्ण परिसरात तीव्र खळबळ माजवून दिली आहे. कोटपा कायद्यानुसार शैक्षणिक संस्थांच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी असताना रामरत्न शाळेच्या अगदी बाजूला या नियमाची सरळ सरळ ऐशी-तैशी करून सिगारेट आणि तंबाखूची विक्री सुरू आहे. ज्या हातांमध्ये पाटी पेन्सिल असायला हवी, त्या चिमुरड्यांच्या डोळ्यांदेखत तिथे सिगारेटचा धूर उडवला जातोय आणि गुटख्याच्या पुड्या फाडल्या जात असल्याने अल्पवयीन मुलांमध्ये व्यसनाधीनता वाढण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्या दिव्यांग बांधवाच्या नावावर महापालिकेचा हा परवाना आहे, तो बिचारा तिथे फिरकतही नाही. त्याच्या हलाखीच्या परिस्थितीचा गैरवापर करून पडद्यामागून दुसरेच व्यावसायिक हा काळा धंदा राजरोसपणे चालवत आहेत. शाळकरी वयात मुले आजूबाजूच्या गोष्टींचे लवकर अनुकरण करतात हे माहीत असूनही हा गंभीर प्रकार सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. या संतापजनक प्रकारामुळे पालकांमध्येही तीव्र संताप असून शाळेच्या गेटबाहेरच जर असे व्यसनाधीनतेचे जाहीर प्रदर्शन दिसणार असेल तर मुलांच्या कोवळ्या मनावर काय परिणाम होईल, असा संतप्त सवाल पालक उपस्थित करत आहेत. स्थानिक प्रशासनाने अशा विषयावर तातडीने लक्ष घालावे, यासाठी समाजसेवक सिद्धेश पाटील यांनी आता थेट राज्य शासनाच्या आपले सरकार पोर्टलवर या विरोधात अधिकृत तक्रार नोंदवली आहे. प्रशासनाने तात्काळ जागे होऊन रामरत्न शाळेसमोरील या बेकायदेशीर स्टॉलवर हातोडा मारला नाही तर स्थानिक महिला, संतप्त पालक आणि नागरिकांची फौज घेऊन महापालिकेच्या मुख्य दारावरच तीव्र आंदोलनाचा एल्गार पुकारला जाईल, असा इशारा दिला आहे. आता या ऑनलाईन तक्रारीनंतर आणि थेट इशाऱ्यानंतर तरी मीरा भाईंदर महापालिका प्रशासन आणि स्थानिक पोलीस जागे होऊन या अवैध विक्रेत्यांच्या मुसक्या आवळणार की नेहमीप्रमाणे डोळे झाक करणार, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज.